जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही महा टी परीक्षेमध्ये काही इम्पॉर्टंट प्रश्न बघणार आहोत, जे की महत्त्वाचे प्रश्न असेल. तर वेळ न व्हायला तर चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इथं पहिल्या याच्यात 61वा क्रमांक दिलेला आहे. जे याच्या पुढचे मागचे क्वेश्चन जे कुणाला पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करावा किंवा व्हिडिओच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट पाहून घ्यावा. तर पहिला प्रश्न आहे, कोकण रेल्वे महामार्गावरील डॅश येथील 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे. तर जे कोणाला आन्सर येत असेल तुम्ही 4-5 सेकंदात आन्सर कमेंट करा. तर याचं उत्तर असेल कार बुडे. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूला गतिमान केले जाते किंवा गतिमान वस्तूची दिशा बदलावी जाते तेव्हा डॅश झाले असे म्हणतात. डेफिनेशन आहे मित्रांनो कशाची आहे, तर हे कार्याची डेफिनेशन आहे. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूला गतिमान केले जाते किंवा गतिमान वस्तूची दिशा बदलवली जाते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. पुढचा प्रश्न, चंदीगड ही खालीलपैकी कोणत्या दोन राज्याची राजधानी आहे? चंदीगड ही कोणत्या दोन राज्याची राजधानी आहे? तर ते आहे पंजाब व हरियाणा या राज्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? यवतमाळ जिल्ह्यात गरम पाण्याचे झरा असलेला प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर तो आहे कापेश्वर. ही गरम पाण्याचा झरा यवतमाळ या जिल्ह्यात आहे. वज्रेश्वर हे कुठे आहे? हे पण गरम पाण्याचा झरा आहे, तर हे आहे ठाणे या जिल्ह्यात. उन्हवरे हे कुठे आहे? तर रत्नागिरी या ठिकाणी आहे. उपनादेव हे कोणत्या ठिकाणी आहे? तर जळगाव या ठिकाणी आहे. मित्रांनो दुसरा बी एक आहे सो म्हणून, तर हे रायगड या ठिकाणी गरम पाण्याचा झरा आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम या घटनापैकी डॅश मन सामाजिक घटक आहे. कोणता आहे? तर तो आहे संस्कृती. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या सुधारिकेने हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आहे? खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केलेली आहे? तर कोणते आहे ते? तर रमाबाई रानडे. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, जे समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविले जातात त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? तर द्विगु समास असे म्हणतात. अविभाव समासमध्ये काय होतं? पहिल्या पदाला महत्त्व दिलेलं असतं, दुसऱ्या पदाला नसतो. द्वंद्व समासमध्ये दोन्ही पदाला महत्त्व असतो. पुढचा प्रश्न, अधोरेखित केलेले शब्दलिंग ओळखा. रमेशने पेरू आणला. रमेशने पेरू आणला. काय असेल याचं उत्तर? पुल्लिंग. पहिला ऑप्शन याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, सावनगडी या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. काय सावनगडी या शब्दाचा समानार्थी शब्द? तर मित्र. पर्याय क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. मित्रालाच काय म्हणतात? सखा. याला समानार्थी शब्द काय? सखा, मित्राला. अजून स्नेही हा पण समानार्थी शब्द आहे. सोबती हा पण समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, क्रियापदातील पर्यायित मूळ धातूला काय म्हणतात? काय म्हणतात? तर धातू. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अविभाव समास असलेला पर्याय निवडा. कोणता आहे अविभाव समास असलेला पर्याय? तर यातला आन्सर असेल गैरशिस्त. हा अविभाव समास असलेला पर्याय आहे. कंबरपट्टा कशाचा आहे? तर तत्पुरुष समासाचा
आहे. तोंडपाठ हा पण तत्पुरुष समासाचा आहे. विट्टी दांडू हे द्वंद्व समास आहे. गैरशिस्त हा अविभाव समास आहे, जे की अविभाव समासाला पहिल्या पदाला महत्त्व असतं, दुसऱ्या पदाला नसतो. जसं की अविभाव समास अजून ओळखायचे, त्याच्यात काय असतं, पहिले त्याची स्टार्टिंग आ, यथा, गैर, हर, बर, दिन अशा शब्दांनी सुरू होते. पुढचा प्रश्न, जगदीश्वर या शब्दाला खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. जगदीश्वर या शब्दाला खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. काय याचा? तर याचा जगत अधिक ईश्वर, पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पौवर्त्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. पौवर्त्यचा विरोधार्थी शब्द काय? तर पाश्चात्य, पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. अर्वाचीनचा प्राचीन, पर्याय क्रमांक अर्वाचीनचा विरोधार्थी शब्द काय? प्राचीन. तसंच आवृत्ती, अनावृत्ती, मित्रांनो विरोधार्थी समानार्थी शब्द करून ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न, पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. कष्ट करून जीवन जगणारा. कष्ट करून जीवन जगणारा. काय असतं कष्ट करून जीवन जगणारा? तर तो आहे श्रमजीवी, पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण या ठिकाणी आहे? वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचं वास्तव्य पैठण या ठिकाणी आहे? तर तो आहे संत एकनाथ यांचा. संत तुकाराम यांचा कुठं आहे? तर देहू या ठिकाणी आहे. संत जनाबाई यांचा वास्तव्य कोणत्या ठिकाणी आहे? तर जनाबाई यांचा गंगाखेड या ठिकाणी आहे. संत कान्हो पात्रा यांचा कोणत्या ठिकाणी आहे वास्तव्य? तर यांचा मंगळवेढा या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर यांचा कोणत्या ठिकाणी आहे? ओपगाव या ठिकाणी आहे. मित्रांनो, काही संतांचे वास्तव ठिकाण पाठ करून ठेवा, खूपदा विचारलेलं आलेलं आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये. तर नामदेव यांचा कोणत्या ठिकाणी आहे वास्तव? तर यांचा नरसी बामणी या ठिकाणी आहे. संत रामदास स्वामी यांचा कोणत्या ठिकाणी आहे? जंब या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.